अजून एक मोठी बातमी लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवा कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे। मराठा समाजाला आरक्षण दिल्यामुळे ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याच्या चिंतेनं या तरुणानं जीवन संपवलं। चिठ्ठी लिहून तरुणानं मांजरा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली। दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करणार आहेत। भुजबळ हे सकाळी 10 वाजता नाशिकहून लातूरला जाणार आहेत। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्लीला जाणार आहेत। सीपी राधाकृष्णन यांच्या शपथविधीचं शिंदेंना आमंत्रण देण्यात आलं असून उपराष्ट्रपतींच्या शपथविधीला शिंदे उपस्थित राहणार आहेत। सोनिया गांधी यांना दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टाकडून मोठा दिलासा मिळालेला आहे। सोनिया गांधी यांचं नागरिकत्व न घेता मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट केल्याबद्दल चौकशी आणि एफआयआर करण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळून लावली आहे। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र यावं की नाही हा त्यांचा प्रश्न आहे। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर मंत्री नितेश राणेंनी हे वक्तव्य केलंय, तर उद्धव ठाकरे भरोसा ठेवण्यासारखी व्यक्ती नसल्याचंही ते म्हटलं। वनमंत्री गणेश नाईक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर वारंवार करत असलेल्या वक्तव्याचे पडसाद आता नवी मुंबईत उमटू लागलेले आहेत। नाईकांनी हे थांबवलं नाही तर नाईकांची सर्व प्रकरणं आम्ही बाहेर काढू असा थेट इशाराच नवी मुंबईतील शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांनी दिलाय। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी तुळापूरला आणि वढू येथे भेट दिली। छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत त्यांनी बलिदान स्थळ आणि समाधी स्थळाची पाहणी केली। छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात 10 माओवाद्यांचा खात्मा करण्यास सुरक्षा दलाला मोठे यश आलेलं आहे। चकमकीत सीसी सदस्य मनोज उर्फ मॉडेम बालकृष्णा देखील ठार झालाय। दरम्यान माओवादी चळवळीला मोठा धक्का बसला असून सुरक्षा दलाकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे। आम्ही आरक्षण लोकशाहीच्या मार्गाने मिळवलं, तुम्हाला काय करायचं करा असं म्हणत जरांगे यांनी भुजबळांवर निशाणा साधला। आमचा जीआर मागे घेतला तर 16% आरक्षण देखील मागे घ्या अशी मागणी जरांगे यांनी केली। मराठा आरक्षणाच्या जीआरला कुणीही चॅलेंज केलं तरी धोका नसल्याचं मंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलेलं आहे। तर मराठा समाजासाठीच्या जीआरमध्ये एक शब्द कायद्याच्या चौकटीत बसवणारा असल्याचंही देसाई यांनी म्हटलं। ओबीसीला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे ही माझी व्यक्तिगत भूमिका आहे असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलंय। तर ओबीसींचं नुकसान होणार नाही याची काळजी सरकारनं घ्यावी असंही ते म्हटलंय। शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आलाय। अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्यानं वाहन चालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं। अपघात टाळण्यासाठी तातडीनं पोलिसांनी घटनास्थळी बॅरिकेड्स लावले। मुंबईतील शिवसेना भवनासमोर ट्रॅफिक पोलिसांच्या अंगावर ट्रक घालण्याचा प्रयत्न झाला। टिळक ब्रिजवर ट्रॅफिक असल्यामुळे अन्य मार्गावरून ट्रक घेऊन जायला सांगितलं म्हणून पोलिसाच्या अंगावर ट्रक घालून चालकानं पळ काढण्याचा प्रयत्न केला। सुदैवानं यामध्ये ट्रॅफिक पोलीस विश्वास बनगर हे बचावले असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ठाण्यातील डायघर परिसरातील अवैध बांधकामावर पालिकेनं तोडक कारवाई केली। कारवाईला नागरिकांनी विरोध केलाय। तोडक कारवाई थांबवण्याची मागणी करण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाका आणि वर्सोवा पुलासमोरील परिसराची पाहणी केली। दहिसर टोलनाका स्थलांतरित करण्याच्या निर्णयानंतर त्यांनी ही पाहणी केली आहे। तर दिवाळीपूर्वीच टोलनाका स्थलांतरित होणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलंय। परेल आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज बंद होणार आहे। आज रात्रीपासून एल्फिन्स्टन ब्रिज वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे। 19 बाधित इमारतींपैकी 2 इमारतींना दिलासा मिळालेला आहे। उर्वरित 17 इमारतींमधील रहिवासी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात।
वरळी शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत प्रभादेवी येथील जुना पूल पाडत त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधला जाणार आहे। त्यासाठी एल्फिन्स्टन पूल बंद करत त्याचं पाडकाम करण्याकरता MMRDA फेब्रुवारीपासून प्रयत्नशील आहे, मात्र त्यात त्यांना यश येत नव्हतं। आता आज रात्री 11:59 हा पूल बंद केला जाणार आहे। मुंबई वाहतूक पोलिसांनी ही माहिती दिली आहे। गेल्या काही वर्षांपासून ओसी प्रमाणपत्राअभावी अनधिकृत इमारतींचा शिक्का असलेल्या मुंबईतील हजारो इमारतींसाठी महिन्याभरात नवं धोरण आणण्याचा निर्णय नगरविकास विभागानं घेतलाय। त्यामुळे या इमारतींना भोगवटा प्रमाणपत्र मिळवण्याची संधी मिळणार असल्याची माहिती उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे। हार्बर मार्गावरील कुर्ला टिळक नगर स्थानकादरम्यान नवीन डायव्हर्जन मार्गिकेच्या कामासाठी शनिवारी रात्रीपासून रविवारी दुपारपर्यंत सुमारे 14.5 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे आणि या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील वडाळा रोड मानखुर्द दरम्यानची लोकल सेवा बंद राहील। शिवडी वरळी उन्नत मार्गामधील एल्फिन्स्टन ब्रिज परिसरातील बाधित 2 इमारतींमधील रहिवाशांचं पुनर्वसन त्याच परिसरातील म्हाडाच्या उपलब्ध सदनिकांमध्ये करण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा प्रस्ताव त्याला मान्यता दिली आहे। पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी म्हाडानं सोडत जाहीर केलेली आहे। त्यानुसार एकूण 6,168 घरं उपलब्ध होणार असून त्यासाठी येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे। धाराशिवच्या तुळजाभवानीचा नवरात्रोत्सव काही दिवसांवर आल्यानं तुळजाभवानी मंदिरात तयारीची लगबग सुरू आहे। साफसफाईसह अन्य कामांना वेग आलेला आहे। तसंच तुळजाभवानी मंदिरातील छबिना मिरवणुकीच्या वाहनाची रंगरंगोटी करण्यास सुरुवात झालेली आहे। लालबागच्या राजाच्या चरणी भाविकांनी मोठ्या प्रमाणात दान अर्पण केलेलं आहे। भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीच्या वस्तूंचा लिलाव करण्यात आलाय। या लिलावात 10 तोळ्याचा हार सर्वाधिक मौल्यवान आहे। सोन्याच्या दागिन्यांसोबत 4 मोठ्या चांदीच्या गदा देखील दान स्वरूपात मंडळाला प्राप्त झाल्यात। सोन्या चांदीसह बाप्पाच्या चरणी अर्पण झालेल्या वस्तूंच्या लिलावाला मोठा प्रतिसाद मिळाला। लालबागच्या राजाला गेल्या 10 दिवसांमध्ये ज्या भाविकांनी सोन्या चांदीच्या दागिने अर्पण केलेली आहे त्यांचा आता लिलाव जो आहे तो सुरू केलेला आहे। आपण लालबागमध्ये आपण इथे पाहत असाल लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने अशा प्रकारे लिलाव जो आहे सोन्या चांदीच्या वस्तूंचा सुरू केलेला आहे। अनेक आकर्षक दागिने जे आहेत ते इथे आलेले आहे आणि अनेक भाविक जे ते देखील इथे घेण्यासाठी इथे आलेले आहे। लालबाग राजा प्रसाद म्हणून आपण इथे पाहत असाल यंदा प्रथमच 4 वेगवेगळ्या गदा ज्या आहेत त्या लालबाग राजाला इथे अर्पण करण्यात आलेल्या आहेत। आपण इथे पाहतो अशी चांदीची मोठी गदा आहे जी लालबाग राजाला अर्पण करण्यात आलेली आहे। अशा अनेक आपण पाहतोय सोन्या चांदीच्या मोठ्या वस्तू जे आहेत त्या इथे आणण्यात आल्या आहेत। आपल्यासोबत लालबाग राजाचे मानस सजीव आहेत सुधीर भाऊ साळवी, आपण थेट त्यांच्याशी बोलूया। सुधीर भाऊ, आपण पाहतोय अनेक मोठमोठ्या सोन्या चांदीचे दागिने जे आहेत ते आणण्यात आलेले आहेत, काय सांगाल याबद्दल, कशा प्रकारे लिलाव होतो? लालबागचा राजा हे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे आणि लालबागच्या राजाच्या चरणी नवसाप्रित्यर्थ या सगळ्या वस्तू आलेल्या सोन्याच्या आहेत, चांदीच्या आहेत, अनेक वस्त्र आहेत आणि त्याच्या लिलावाला सुरुवात झालेली आहे आणि आपण बघतोय की अतिशय चांगला प्रतिसाद लालबागच्या राजा भक्तांचा आहे। लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतं आणि त्या उपक्रमामध्ये या लिलावातून मिळालेला जो निधी आहे तो वापरत असतो। आपण पाहतोय अशी चांदीची गदा आहे, तशा अनेक सोन्या चांदीच्या आकर्षक वस्तू आहेत ज्यासाठी हा लिलाव जो आयोजित करण्यात आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। वडगाव मावळ न्यायालयासाठी 109 कोटी रुपयांची नवीन भव्य इमारत उभी राहणार आहे। आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीमध्ये हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलाय। बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांच्या व्यक्तिमत्व हक्कांचं संरक्षण करताना दिल्ली उच्च न्यायालयानं ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सना त्यांचं नाव, फोटो आणि इतर वैयक्तिक वैशिष्ट्य बेकायदा व्यावसायिक फायद्यासाठी वापरण्यावर बंदी घातली आहे। नेपाळसारखी परिस्थिती भारतात यायला वेळ लागणार नाही असं वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय। केंद्र सरकारनं सतर्क राहिलं पाहिजे। सरकारनं सतर्क राहून बोकाळलेला भ्रष्टाचार बंद केला पाहिजे। दिवसेंदिवस न्याय व्यवस्था ही कोलमडत चालली असून तिला सावरलं पाहिजे असा सल्ला आंबेडकर यांनी दिलाय। लातूरच्या रेणापूर तालुक्यातील वांगदरी येथील भरत महादेवा कराड या 35 वर्षीय तरुणानं ओबीसी आरक्षणासाठी आत्महत्या केली आहे। चिठ्ठी लिहून तरुणानं मांजरा नदीपात्रात उडी मारून आत्महत्या केली। दरम्यान मंत्री छगन भुजबळ आज कराड कुटुंबियांची भेट घेत सांत्वन करणार आहेत। टॉप 18 प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ।
म्हाडा, SRA आणि इतर प्राधिकरणांच्या बांधकाम पूर्ण झालेल्या मात्र अनेक कारणांमुळे ओसी न मिळालेल्या 25,000हून अधिक इमारतींना ओसी देण्याबाबत सरकार तयार करणार धोरण. लाखो मुंबईकर लवकरच होणार अधिकृत रहिवासी. पुणे, पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणासाठी म्हाडानं जाहीर केली सोडत. 6,168 घरांसाठी 31 ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज. राज्यात विविध प्रकल्प उभारण्यासाठी 1,08,000 कोटींची गुंतवणूक. मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत सामंजस्य करार. 47,000 व्यक्तींना मिळणार रोजगार. आणि राष्ट्रीय महामार्गासाठी लवकरच येणार टोल धोरण. टोलमध्ये मिळणार सवलत.